शिल्पा ओय काय ग मम्मी काय करत होती? कॉलेजला चालली. बॅग घेऊन? मग कॉलेजला बॅग नाही घेऊन जात का? आणि आज रविवारचं कोणतं कॉलेज आहे? तुला सांगितलं होतं ना एक्स्ट्रा तास आहे. एक्स्ट्रा तास आहे? हो. रविवारचं कोणते मास्तर येतात तास घ्यायला? अगं मागच्या वेळेस पण मी गेली होती ना, तुला माहिती नाही रविवारी एक्स्ट्रा तास ठेवतात आम्हाला. रविवारी कधी गेली होती तू? 2 महिने झाले तेव्हा. अगं 2 महिन्यापूर्वी तर सुट्ट्या चालू होत्या दिवाळीच्या. अगं तू कटकट नको घालू आता, मला जाऊ दे, मला वेळ झाला. पण मला काय सांगायचंय, तू थांब, दादाला येऊ दे, तुझ्या बापाला येऊ दे, मग त्यांच्या सोबत जाय. दादा काही इकडे तिकडे फिरत राहतो, तो काय टायमावर येतो कधी, आणि कधी त्याने मला सोडलं एवढं तर दादा येऊ दे दादा येऊ दे. अगं पण एकटी कुठे जाते कॉलेजला? तू आजपर्यंत कधी कॉलेजला एकटी पाठवली का मी तुला? शाळेमध्ये तुला गाडी लावली. थांब, कोणानंतर येऊ दे, मग मी पाठवते तुला. नाही आज जाऊ दे मला, मग नंतर बघू. पण एवढी मोठी बॅग घेऊन चालली कॉलेजला? काहीच नाही, ती बॅग फुगलेली, तुला माहिती ती बॅग फुगत असते. बाई पोरी तुम्ही ऐकतच नाही का? तुम्हाला नाही म्हटल्यानंतर तू ना जाताना कटकट नको घालत जाऊ बरं. मी कटकट नाही घालत शिल्पा, पण तू कॉलेजला चालली, कोणाला तरी सोबत घेऊन जाय. मला पटकन जाऊ दे, एक तर डोक्यात एवढे विचार चालतात त्याच्यात तू असं कटकट नको घालत जाऊ. कसले विचार चालता? काय चाललंय तुझं? पण तुला जाताना असं रोखायची सवयच लागली. पप्पांना पण असंच करते, मला बी असंच करते. अगं पण मग मला कळायला पाहिजे ना तुम्ही चालल्या कुठं. मी बोलली ना एक्स्ट्रा लेक्चर आहे. मग कोणतं लेक्चर आहे? मला मास्तरला फोन लावून दे. तू लाव, तुझ्याकडे नंबर आहे. ते नंबर चेंज झालाय सरांचा आता. सरांचा नंबर बरं तुला कॉलेजला जाताना चेंज झाला? नाही, ते 2-3 दिवसापासून चेंज झालेला आहे. आता माझ्याकडेच नाही नंबर. तुला सांगते, दादा जर घरी आला ना तर त्याला तमाशा घाला ना. दादाचं पडू दे तिकडे, मला त्याचं जाऊ दे, आपण संध्याकाळी बोलू. जाऊ नको बरं का, लवकर येशी ना. लवकर. आता मी इकडे राहायला सांगित का? लवकर ये, नाटक करू नको. सायकल चालून आला कंटाळा, फटफटी झाली जुनी. स्कूटर चालवा धनी, आता तुम्ही स्कूटर चालवा धनी. काय म्हणतो बाप्पा? काय बनगड लय कडक कपडे घालून कॉलेजला चाललो ना. कॉलेजला? हा, नाच कोण वारे? रविवार. रविवारी कुठं कॉलेज असतं? अहो म्हणजे मित्राचा बर्थडे आहे, त्याच्या बर्थडेला चाललोय. आणि तू अर्ध्या मिनिटात खोटा बोलायला लागला. तसं नाही हो, एक्स्ट्रा लेक्चर आहे 1 तासाचं, ते करून मग बर्थडेला जायचंय. अरे काय नेमकं धड कॉलेजला म्हटलं लगेच म्हणतो 1 तासाचं आहे ना. हे बघ हा. कोणी का असं नाही ना, तू मुलगा आहे माझा, मला खरं बोलणारा माणूस खूप आवडतो. तेव्हा तू तर मुलगा आहे, तू इतक्या 2 मिनिटांमध्ये खोटा बोलला. 1 तासाचं आहे ना लेक्चर बर. आहे, ते करून मित्राचा बर्थडे आहे, बर्थडेला चाललोय. अच्छा अच्छा. काय नाव मित्राचं? आहे आता माहिती आहे, भरपूर मित्र आहे मला, तुम्हाला माहिती आहे ना. अरे ज्याचा बर्थडे त्याचं नाव तर सांग ना. दिन्या. भरपूर मित्र आहे. दिन्याचा बर्थडे आहे, बर्थडेला चाललोय. बरं गेलाच पाहिजे का? अहो मग आता आपला बर्थडे राहिला होतो, मग आपण त्याचा बर्थडे नाही राहिला, त्याच्या वर्षाच्या आनंदाचा दिवस राहतो. तू एक काम कर, आपल्याला आहे ना महिन्याचा किराणा भरून आणायचा आहे. जाऊ नको बर्थडेला. मी गाडी पुसू राहिलो. अहो मी ना बर्थडे जाऊन येतो, मग आहे ना आपण किराणा घ्यायला जाऊ. काय आणायचं तो आणू, पण बर्थडे मेन आहे, त्याच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आज. तो मी गेलो नाही तर नाराज होईल. माझ्या बर्थडेला तो आला नाही तर मी कसं नाराज होतो, तसं त्याच्या बर्थडेला गेलं पाहिजे ना. असं आहे का? हो, किराणा नाही का महत्वाचा? आणून देऊ ना. पोटाला खायला लागत तर तुझ्या माझ्या किराणा आणून, त्याच्यासाठी तुझी गरज आहे. मला दोघांच्या मध्ये आहे ना पिशव्या वगैरे घेऊन, त्याच्यासाठीच मी गाडी पुसू राहिलो. अहो पप्पा, मी ना फक्त आहे ना बर्थडे कॉलेज करतो 1 तास, त्याचा बर्थडे करून लगेच येतो. काही टेन्शन नाही घेऊ. तुला तुम्हाला ऐकायचंय का माझं? सर ती बॅग मध्ये ठेवून दे. नाही मी चाललो. अरे ऐका तुम्ही, बर्थडेला चाललो, किराणा काय पाहिजे तो मी आणून देतो, तुम्हाला टेन्शन. तुला वाटेल ते कर. हा ठीक आहे, येऊ का मी? ठीक आहे म्हणतो, वाटेल ते कर. अहो येतो मी म्हणतो. दात काढून राहिला खुशाल पूर्ण. बस का पप्पा, तुम्ही एवढं काय नाराज होता लगेच, चिडता कशाला आहे? तुला वाटेल ते कर भाऊ. तू येतो मी. किराणा आणायचा आहे, अत्यावश्यक गोष्ट घरात आणायची, तरी त्याला तू नाही म्हणू राहिला. किराणा आपण दिवसभरात कधी पण आणू शकतो. हा का? अरे ऊन होतं दिवसभर, काय तुला शोभत करावी की बोलला असं? पप्पा, तसं नाहीये, त्याच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे, तेवढं तर साजरा करू द्या ना. आणि आमचा आनंद जाऊ दे. तुम्हाला कधी मी नाराज केलंय का? आताच करून राहिला, कधी खोटा नको बोलत जाऊ. ठीक आहे, मी येऊ का जाऊ? जाय झक मार तिकडे. काय मला लोक सांगू काय का राग बी येतो. अरे मलाच झक मारावं लागला. तर एक टीमीत जातो, एकटा किराणा घेऊन येतो. कुठे त्याच्या नादी लागत. अरे अजून आला नाही हा, कुठं अडकलाय? किती मेसेज केलेले मी त्याला, एवढे एक पण मेसेजला रिप्लाय नाही दिलाय.
कॉलेज करते आता. हॅलो. हा बोल ना दीपा. अरे कुठे आहे तू? मी कधीच येऊन बसली इथं, गावाच्या बाहेर येऊन बसलेली. आली का तू? हो. बरं बरं ठीक आहे आलो सर मी 2 मिनिटात. अरे लवकर ये, इथं माझी पूर्ण घाबरून गेली मी. हा आलो 2 मिनिटात आलो. हा ये इकडे लोक दे काय, याच्यामुळे ना माझी वाट लागणार आहे चांगली. तू आत्ताशीच आला का? हॅलो बोल. कामच आहे, आपलेच काम करायला हे गेलो. बघ तुझ्यासाठी काय आणलंय. काय? अरे वा. तुला आवडते ना म्हणून आणलं. हो. पण ते जाऊ दे, मला सांग तू एवढं उशीर का बरं आला? पुढचे नियोजन लावायला गेलो होतो. कसले नियोजन यार, तुला माहिती माझी मम्मी कसली आहे. माहिती आणि मला. एवढी आता येताना तिला डाऊट येत होता मी कुठेतरी बाहेर चाललेली, पण आता तिला सांगितलंय, मला नाही वाटत की तिला खरं पटलेलं आहे. ती काही ना काही करत असेल. तू एक काम कर, तो नाही का तो तुझा मित्र, तो येणार आहे का आपल्याला घ्यायला? हा तो येणार आहे. मग तेच करायला गेलो. त्याची गाडी अवेलेबल नव्हती, ती गाडी अवेलेबल केली. त्याला सांगितलं कुठे यायचं. हे बघ मी आपल्याला आहे ना आपल्यासाठी दोघांसाठी कपडे घेतलेले आणि 1 महिन्याचा तू पगार आहे. माझ्यासाठी कपडे घेतले? आपल्या दोघांसाठी. माझ्या साईजचे घेतले का? हो मग एवढं वर्ष झालं मी प्रेम करतो, मला तुझे कपडे साईज नाही बरं माहिती. जाऊ दे. मला एक सांग की तू पैसे किती घेतले? 1 महिन्याचा पगार घेतलेला आहे. अरे 1 महिन्यात काय होईल आपलं? अरे सांगतो ना 1 महिन्याचा पगार घेतलेला आहे आणि बाकीचे काय आहे माझे सेव्हिंग ते आपल्या कामात येणार आहे. जाऊ दे, मी पण सोनं घेतले माझ्या मम्मीला. जेवढं सोनं पण आता पण माझ्या मम्मीला आहे ना, पप्पांनी ना 1 तोळ्याची पोत घेऊन दिली. ती पोत डायरेक्ट पण मग उचलून तू सोनं आणलेली. घेतलं, घरी गडबड झाली, मम्मी पप्पांनी. ते जाऊ दे, पडू दे तिकडे. आता हे बघ फोन पे मध्ये आहे ना माझे आता किती 15,000 रुपये आता होईल ना आपलं त्याच्यात. हो माझ्या काय 30,000 रुपये किंवा का 15-45,000 रुपये आपल्या आरामशीर आहे ना 1-1.25 महिना दोघांसाठी भरपूर निघून जाईल. आपल्या दोघांना किती काय लागणार आहे? नाही रे, माझा लई खर्च आहे, तुला काय माहिती. एवढ्यात तर आपण काढू ना, बाकीच्या पुढचं बघू ना, काय टेन्शन. आपण दोघं आहे ना एकमेकावर प्रेम करतो ना, एकमेकाची साथ दिली ना, तू माझ्या पाठीची खंबी उभी असली ना, आपण सगळं आहे ना पुढचं पण आहे ना नियोजन व्यवस्थित करू आणि ना सुखाने हे करू आपण सगळं. हा बरं ठीक आहे, जाऊ दे. पण मला पण जॉबला जावं लागेल रे, मला सवय नाही रे जॉबला जायची. करू ना. ठीक आहे जाऊ दे. आता आता पळून आहे ना आलेलोच आपण आहे ना. पळून आलोय ना आता. आपण इथलं काय करायचं, इथून पहिले गावातून आपण बाहेर निघू. पहिले ना आपण त्या मित्राकडे जाऊ आणि ते काय असेल ते लिगल विगली ते करून टाकून निघू इथून. पण मी खूप खुश आहे. तू माझ्यासाठी ना घर सोडून पळून आली ना, मी खूप खुश आहे. चल. हो ठीक आहे चल. पोरगी अजून नाही आली, कुठं गेली असेल? आता मी घरच्यांना काय सांगू कुठं गेली? माझं डोकं चालणं बंद झालं. जर ह्या पोरीने जर काही वाढ उद्योग जर केला ना, 5 वाजले. काय करावं काय करावं काय करावं काय आता समजतच नाही. कोणाला फोन तरी कोणाला करा. काम करते. एक तर हिने एवढे उद्योग घालून ठेवलेले पहिले 17 पोरांसोबत फोनवर बोलायची. मात्र 100% डाऊट आहे कॉलेज एवढा वेळ नसतं. मुलगी कुठेतरी उद्योगच घालायला गेली. काम करते, दिनकर भाऊंलाच फोन करते. हॅलो हॅलो. हा दिनकर भाऊ ऐका ना, हा कुठे आहे तुम्ही? कामात आहे? आहे घरी. इकडे या 2 मिनिटं आपल्या घरी. बर बर ठीक आहे येतो थोडं. हो लगेच या. हो आलो. बरं झाला कट झाला. भाऊला सांगते काय काय नाही करते. सांगणार तरी कोणाला आहे? तिच्या बापाला सांगितलं तर तू तिकडच मुंबईला जीव द्यायला बसला. घरी यायचा बी नाही, पोरगी गायब झाली म्हटल्यावर. आणि तो भाऊ तर असून काय कामाचा नाही, बसला असून कुठं पिऊन. एकटी पोरगी सांभाळणं लय अवघड असतं. संस्कार द्यावा कसे तेच कळत नाही. या ना दिनकर भाऊ. काय झालं? अहो आपली शिल्पा आहे ना, हा सकाळी कॉलेजला चालले म्हणे आणि ती घरीच नाही आली. अहो कधी आज? हा ना, आणि आज रविवार आहे. मी तिला म्हंटल बरं का कॉलेज कसलंय तुझं, पण ती ऐकतच नव्हती. आणि आज तुम्हाला सांगते 5-5:30 वाजले तरी घरी यायचा पत्ता नाही. मोबाईल वगैरे नाही का तिच्याकडे? काय मोबाईल आहे, फोनच बंद आहे. फोन बंद आहे असं? हा अरे बापरे. मग आता तर काय करावं तेच कळत नाही. तिचं की नाही ना एका मुलासोबत आहे ना लफडं चालू होतं. आम्ही तिला लय मारलं होतं त्याच्यावरून. मग ती आता काही 2-1 महिन्यापासून काही कानावर नाही आलं. पण मला तरी वाटतं माहिती का त्या पोरासोबत तर नसून गेली ना ती,
एक काम करू, तुम्हाला त्यांचं घर वगैरे माहिती आहे का? हा माहिती ना. एक काम करू, मग त्यांच्याकडे जाऊन चौकशी करून बघू आपण काय काय नाही, बरं चला. कळलं तसं तर करू. नेमकं काय. हा चालेल चालेल. पहिलं फार 5 वाजले, असा कुठे बर्थडे राहतो असतो का? हा, किराणा आणायचा म्हटलं तर किराणा आणायला सुद्धा थांबला नाही. जवान काय झालंय, काय म्हणावं या तरुण पिढीला. हं? नाही बा. फोन बी उचलीत नाही ना, खऱ्या गोष्टी नाही. आराम करून घ्या, काय त्याच्या नादी लागत तेच कारण आपलं डोकं खराब होतं. ओ तुमचा मुलगा कुठे आहे? तेच सांगतो ना, मग फोन सुद्धा उचली ना. आता त्यालाच फोन लावित होतो, फोन बी उचली ना. आणि सकाळी गाडी पुशीत होतो, आला जवळ. अरे म्हटलं आपल्याला किराणा आणायचा आहे, थांब जाऊ नको. नाही बर्थडे म्हणे आणि कॉलेजला माझं काम आहे. म्हणलं बर्थडे कोणाचा आहे? तर म्हणे लय दोस्त आहे. दोस्ताचं नाव पण सांगा ना. हो आमची पण पोरगी सकाळपासून गायब आहे. कुठे गेले काय माहिती दोघ जण. बर, मला तरी वाटतं की दोघ जण कुठे गेले तर नसेल ना. नाही तुम्हाला असं वाटतं कस काय? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? हे बाय, आता तुमची पोरगी आहे, माझा पोरगा आहे आणि आपल्याला मोकळ्या बोलायला काही हरकत नाही. मग मला मोकळा असं बोलायचंय की तुमच्या पोराचं माझ्या पोरीसोबत काहीतरी चालू होतं आणि माझी पोरगी त्याच्यासोबत निघून गेली. अरे अरे अरे, मग नक्की तसंच असेल सर. पण तुमची पोरगी सांगून गेली का मला एवढं सांगा. तसं यांनी उडाउडीची उत्तर दिली, त्याला ताबडतोब पकडलं मी. अगोदर काय म्हटलं, कॉलेजला चालली. मग हा बी अगोदर कॉलेजला म्हटला. म्हणलं मग आज रविवारची कुठलं कॉलेज, म्हणजे त्याचा मुद्दा पकडला. मग म्हणतो नाही पप्पा बर्थडेला चाललो. अरे म्हणून तू एका अर्ध्या मिनिटात खोटा बोलला. बरोबर आहे का? अहो पण मग ते सगळं मान्य आहे तुमचं. तुम्ही तुमचं पोरगा कोण तरी पोरीला घेऊन चाललं तर तुम्ही एवढं शांततेत कसं काय बोलू शकता? अहो बाई, आता मग काय करू मी नेमकं? आता त्याच्या माग पळू मी? आणि आता संध्याकाळ झाली 5 आम्हाला वाजले. आमची पोरगी पाहिजे, नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला तुमची कंप्लेंट करून तुम्हाला जमा करून देऊ. माझी कंप्लेंट करून मला जमा करून द्या. हा, मग आम्ही जिवंत सोडणारच नसतो. कारण तिच्या भावाला जर कळालं तर ती तुमचं घर होतं तर नव्हतं करून टाकन तो. अहो मला सुद्धा तुमच्यापेक्षा 10 पट राग येतो ताई. जर असं पोरं जर सापडलं ना मला, तर मी त्याचे चांबडे लोंबील ना. अहो तुम्ही चांगली लोंबल तेव्हा लोंबल, पण आमची पोरगी घेऊन गेला त्याचं काय? येत आहे ना, खरंच घेऊन गेला का याची खात्री करा. आजच्या दिवस वाट बघा. नाही काही ते ना संध्याकाळी झोपायला तर येतील ना घरी. तुमची पोरगी झोपायला अहो पण झोपायला यायच्या अगोदर घरच्यांना म्हणलं तर घरचे ठेवतील का तिला जिवंत? एवढे कोणत्या शांततेत बोलता तुम्ही? ते का भाजीपाला काय पोरीला घेऊन गेला म्हणे का घरी येईन ना झोपायला? तुमचं काय म्हणणं आहे आता? तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे? पोरगा पहा पहिले कुठे आहे? पाहतो ठीक आहे. बरं झालं तुम्ही सांगितलं. मी जातो गाडीला किक मारतो आता आणि लगेच त्याचा शोध घेतो. हा, गाडीला किक मारून कुठं झालं? आमच्या सोबत चला, आपण तिकडे मळ्याकडे बघू. म्हणजे सोबत बघायचं. चला सोबत जाऊन बघू पहिलं. चला 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 जाऊन बघू. मला तर वाटतंय ना, ह्या बंधाऱ्यावर आहे ना, ह्या असे लफडे खोरपोर येत असतात बरं का. हा बऱ्याचशा घटना सुद्धा इथं घडलेल्या. आता बोलू नये, आपल्या मुलगा मुलगी येते. हा ना. आणि मला तर निराळा पाणी आहे ना, आता थोडं कमी झालं याला. इथं असा बंधारा गच्च भरलेला असतो. अहो पण हे पोरं गेले कुठे असेल तर पाण्याचं काय करायचं? नाही. गच्च भरायला सोबत त्यात लोक मारो. मला काय घेणं त्याच्याशी? माझी पोरगी गेली ते तिला सोडून म्हणे का तेच सांगतो ना. एखाद्या वेळेस आहे ना, त्यांच्या दोघांचं भांडण जर झालं ना, तर दोघं बी जीव देऊन टाकीत का काय, असं वाटतंय मला. माहितीये का? परवडते, पण ते जर असे जर कुठे पळून तर गेलं ना तर किती नाक कटंग गावामध्ये. मी तर म्हणतो मेलेच पाहिजे असे ना. मी तर म्हणतो डोक्याला हा. पाण्याचं मला तर डाऊट येऊ राहिला. मला डाऊट येऊ राहिला 100% त्यांच्या दोघांचं. तुमच्या पोराने माझी पोरगी पळून नेली. या बाई, तुमचं आणि आमचं करू नका. दोघांची गाढव चूक येते. तुमचं आणि आमचं म्हणूच नका, दोघांची चूक येते. अरे एक त्याला- काम करू आपण, आहे ना, शोधून तर बघू इकडे हा ना, तिकडे मग बघून घेऊ. तेच सांगतो ना. त्याच्यानंतर बघू आपण हा. काय करायचं ते बघू. या बाई, शिवाय मी आहे ना, मला पोहता सुद्धा येतं. मी कपडे काढून मी माझ्या मुलाचा शोध घेईल एखाद्या वेळेस. आहे का तुमच्याकडे असा एखादा माणूस पूर्ण मला जोडी? तुम्हाला येतं का पोहता? हो पोहता येतं ना. मग चांगली गोष्ट आहे. जाऊन मग आता पाण्यामध्ये जाता का? म्हणजे तुम्ही गेले म्हणजे बसते मी तुम्हाला बघत. अहो मग आता शोध घ्यायचा. मग आता काय करणार? शोध घ्यायचं म्हणजे आपला मला सांगा, तुमच्या पूर्ण चपला कशा घालेले? एखाद्या चपला सुद्धा एक काढून ठेवलेला असेल. चपला बघा, माझ्या पोरांनी शूज घातलेले, काळे शूज आहे. तिथं जाऊन बघू त्या- आपण. त्याला त्यादी आणि मी एकाच वेळेस टाटाचे बुटे घेतलेले बघा, असे शूज आहे त्याचे. पहिले तिथे जाऊन बघू आपण. पाण्याजवळ काही दिसतंय का? त्यांचे कपडे बॅग बी हा, हा, हा. आणि मग कपडे काढून मग त्यांचा शोध घेऊ. लगेच कुठे आपण काय पाण्यात उडी मारून नाही नाही नाही, दुसरं नाही, थोडं लगेच काय? नाही. काहीतरी खाना खुना जर समजला ना आपल्या आपल्याला, लक्षात थोडंफार जर आलं तसं वाटलं तर आपण बघू जाऊन. तेच आता ना. लगेच कशाला? अहो लहानचं मोठं करावलं की बाई नाही असे उद्योग घालता घरच्यांनी काय तोंड द्यावं सांगा बरं आता तुम्ही. घरच्यांची किती आबरू द्यायचा विषय हा. मग या पिक्चर मुळे मोबाईल मुळे ना सगळं सोशल मीडियामुळे फार सगळीकडे
वाट लावून तरुण ठेवली पिढी आहे ना सगळ्यांची. पाहुणे बरबाद होत चालली हो. काय बरबाद होत करणार? चालली, पण आता आई बापांच्या जीवाला काय वाटत तुम्ही विचार अहो करा ना. भाऊ तुम्हाला सांगते कुठका गोड लागला नाही पोरगी करायची बाहेर गेली तशी नुसतं नको नको होते घरची जर कुठं पोरगी निघून गेली तुम्ही घरच्यांना काय तोंड देऊ असं. कोणत्या महिला तुकडा गोड लागणार आहे? कोणत्या आई बापाला असं वाटणार आहे का आपल्या मुलाने असं करायला पाहिजे? मला सकाळीच डाऊट आला होता त्याचा, तेव्हा त्यांनी उडवडीची उत्तर दिले ना अर्ध्या अहो भाऊ मिनिटात. मग तुम्ही त्याला बाहेर जाऊन द्यायचं ना की म्हणे पोरगी तरी घरी निघून आली असती. काय आहे, नाही एवढा अविश्वास दाखवते. पोरगा येतो आज ना उद्या थोडस हळूहळू त्याला हे करावं लागतं ना. बरं झालं आपण निघून आलो. आता तुम्हाला इतकं भारी वाटते ना. बघ ना आपण दोघं आणि इथं कोणीच नाही आपल्याला. माझं प्रेम मला भेटलं. अरे पण माझी मम्मी ना मला थोडं टेन्शन येतं रे मधून मधून. ती काय विचार करत असेल. हे बघ आपण आहे ना मॅटर थोडं आहे ना लाईटली हँडल म्हणजे ते जाऊ एकदम दे आहे ना. ते जाऊ दे जाऊ दे. आता तुम्ही कोण आले का त्याच्यामध्ये अहो मग शेवटी मुलगा आहे माझा, मुलगी आहे तुमची. काय काय दादा तुम्हाला पोराबद्दल आम्हाला माहितीये. काय पोरं इकडे आहे दादा. इकडे रे भाऊ. हे दादा इकडे एक पोरगण पोरगी बघितले का रे कुठं कुठं रे हा का ते तिकडच्या लिंबू झाडाखाली. जवान पोरगी आणि पोरगा आहे बघ. त्याने असे काळे बूट घातलेले. राईट राईट माझाच पोरगा आहे. आजची पोरगी चला आता चला. पुढं पुढं चाल. बरं जायचं. लाजा वाटत का तुम्हाला लाजा वाटत हा आयलो काय दगड आहे मध्ये इकडे. का हो एवढ्या म्हणतो? अडचणीमध्ये येऊन बसले ए, इकडे आता. बोला त्या पिंजरीला बोला. इकडे काय गं मम्मी. इकडे काय ग काय बोला ना पप्पा बोला. बोलतो बोलतो थांब. आता आहे ना ही बाईच बोल काय. तुला लाज वाटते? जाऊ द्या जाऊ द्या. अरे हो बाई, मम्मी माझा फोन. हा हा फोन माझा घे. फोन पडला ना मम्मी. तुझं काय चालू आहे बरं. काय चालू आहे काय काय? अगं तुला लाज वाटायला पाहिजे झालं? कॉलेजचं नाव करून इकडे निघाली. अगं मी घर लाज वाटते का? लाज वाटते का हा? काय रे? कोणाचा बर्थडे होता इकडे बर्थडे या पादर तलावर. हा? अरे मी तुला किराणा आणायला थांब म्हणत होतो घरी आणि काय करतो रे पुरी संग. ए फिंद्रे तिचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे. हा का? हा तुमचे प्रेम कशाने पोट भरणार तुमचे प्रेमाने का. बघा बघा आपल्या गावात काय चाललंय. आम्ही आमचं बघून घेऊ आता. आम्हाला जाऊ दे. प्रेम जाऊ दे. जाऊ द्या अगं, थोडं जाऊ द्या म्हणजे तुम्हाला काय वाटायला पाहिजे हो आता. काकू तुम्ही मारू नका तिला. प्रेमासाठी ना पैसा नाही लागत. प्रेम करणारा व्यक्ती पाहिजे. ए, प्रेम करणारा माझ्या व्यक्ती संग बोल. पोटात प्रेम भरतात करणारा काय? व्यक्ती पाहिजे. हा तू घरी जा. तुम्ही घरी चिडता कशाला आहे घरी चिडतो कशाला. मग? परत जर तुमचा पोरगा जर माझ्या पोरी सोबत दिसला ना तर दंडीचा घोड घेत असते मी. चल निघतोय घरी. विकास मी तुला म्हटली होती ना माझी मम्मी मला नाही तुझ्या सोबत हा, ना. हड. नाही. हा, हा, तुमची पोरगी हा आता. अगं ए बाई तू काय पागल बिगल झाली अगं, का मला काय? सोबत लग्न करायचंय. लग्न करायचं तुला लग्नच करायचं हा? ना तुला पोरगा बघते मी घरी जाऊन. मला याच्या सोबतच लग्न नाही करायचंय. करायचंय अहो सोबत काकू लग्न. आमच्या दोघांचे एकमेकावर चांगलं आहे. प्रेम आहे. अशी आम्हाला जात लग्न नाही करायचंय. टोले खाशील बर का बाबा. आपल्या दोघायला मारतील ते. चाल घरी वाय. हो नाही हो. चाल घरी चाल. हल हल घरी. लाज वाटायला पाहिजे. आणि तू काही कळतं का तुला. आणि बघ बघ ते बापासोबत ते पोरग निघून गेलं. प्रेम करायचं म्हणे. प्रेम याला म्हणता का. आणि ती गावातली ती पोरगी पळून गेली. ती तर मस्त फिरते इकडे तिकडे. मला पण जायचंय. अगं ती पोरगी फिरती म्हणून तिने गु खाला उद्या तू बी खाशील का. मला आवडतो ग. काय? लग्न नाही काय आवडतो? मी चालली होती पळून. अगं पळून जाणं हा पर्याय असतो का. तू घरी येऊन सांगायचं ना काय करायचं तुला. तरी वाटलं होतं कुठेतरी गु खात असणार आहे म्हणून तू. बरं झालं तू त्याच्यासोबत आहे ना एकदा बोलू का. खूप चांगलं आहे. तुला पण आवडेल. सोबत बोलून बघायला. शिल्पे मला एक सांग तुला लहानचं मोठं केलं हे पळून जाण्यासाठी का काय म्हणून पोरींना कॉलेजला पाठवा आता ते सांग मला. मला तर काय शिकायचं नाही. मला आता लग्न करायचं त्याच्यासोबत. हे बघ तुझी कामाने डोक्याला ताण देऊ नको. एक काम करते मीच फाशी घेते स्वतःची. तू कशाला फाशी घेते बाई. मी माझं माझं बघते ना. तू आता जन्म दिलाय मग तूच माझे हे करत राहशील का फक्त. माझे निर्णय मी घेईल आता. सांगा हो, भाऊ सांगा हिला काय समजून बोलणार आता. सांगायचं. जर आपल्याला जर आता जर मुलीला जर काय बोलायचं जर आपल्याला आपलं एक शब्द जर ती ऐकून घेऊन नाही राहिली आपण याच्या पुढे काय तू बोलणार येतं आहे. का बरं घेऊन आली मध्ये. त्यांना कामावर घेऊन आले मग सांगायचं कोणाला होतं तुझ्या बापाला फोन करून सांगायचं होतं का. तू तिकडे मरण ना औषध घेऊन. त्यांना तर आपली काळजीच नाही. जाऊ दे. काळजी नाही तू अशी आवलत असणार ते काय काळजी करते. त्यांना जर नुसतं कमवायचं पडलेलं ते इकडे लक्ष देतात का? अगं त्यांनी कमवलं नसतं तर आयफोन त्या कोणी काय एखाद्याने त्यांनी कोण तुझा एखादा महिन्याचा रिचार्ज करून देत नाही ते पोरग. तो तिला आता मला म्हणे की मी जॉबला जाणार आहे आणि मी पण आता जॉबला जाईन आणि आम्ही दोघं लग्न करून मस्त सुखी संसार करू. अगं बाया पळून चालले ना आता काय सुखी संसार करायचा ना आता काय जॉबला येणार. अगोदर तरी कुठेतरी सेटल पाहिजे ना तो कामाला तर लग्न करून फायदा आहे ना. नाही तुला गंगेवर बसावं लागेल भीक मागायला. त्याच्या बापाकडले पैसे आहे मम्मी. त्याच्या बापानी ना कसा पैसा कमवला मला माहिती लोकांचे घोटाळे करू करू. आणि तू सांग मला अगं ते पुरत नसतं माणसाला.
कटकटीच आहे म्हणून मी तुला काही सांगत नाही. जाऊ दे मला. हे बघ तुला सांगते शिल्पा, तुला घरी यायचं असेल आता तर तुला त्या पोराचा नाद सोडून द्यावा लागेल. कॉलेज करायचं असेल तर तुला या गोष्टी सगळ्या थांबावं लागेल. नाही तर कॉलेज पण उद्याच एखाद्या मी बेरोजगार बघते तुझं लग्न लावून देते. नको बाई, दुसऱ्या सोबत पेक्षा आहे ना मी तुला तुझ्या इथे आहे ना बिना लग्नाची राहील, पण नको मला दुसऱ्या सोबत. चला मग कॉलेज करायचं असेल तर नीट सांग मला. हे सगळे धंदे तुला बंद करावे लागेल. मला नाही वाटत बाई तू आता मला कॉलेज जाऊ त्याची. वाटत नाही ना? उद्या पोरगा बघायला लावते आणि लग्न करून देते कारण तू त्याच लायकीची. नाही मी आता पाहते शिकले, मग मी आज नको करू. लग्न रिक्षा बिक्षावाला पाहते, एखादा हात गाड्यावर बंगार विकणारा पाहते. मग त्याच्यापेक्षा तो विकास काय पुरा आहे. विकास काय पुरा आहे? अगं लव्ह मॅरेज करून का गावामध्ये का शेण घालते का आमच्या तोंडामध्ये? चेन काय घालायचं ते. अगं प्रेम असतं मम्मी, तू नाही काय का. ते प्रेम या शब्दाची नफरत आहे मला. या अशा अवलदी असल्यावर काय करा भाऊ काय सांगा काय बरं. बोलणार आता यांच्या पुढे आता आई बापाला सुद्धा जर बोलायचं काही झालं नाही, त्यांना आई बापाची सुद्धा जर किंमत नाही तर दुसऱ्याला कोणाला काय सांगणार आहे आपण? तुम्ही आमच्यात बोलू नका, तुम्ही जा इथून. आता बाई मोठ्या माणसाला असं बोलती का? असं बोलती मोठ्या माणसाला? मग ती माझं पूर्ण वाट लावते ना आता माझं बघून घ्या मग आता तुम्ही आता मग तुम्ही बापालाच बोलवलं जाऊ इथं. देशील तर मी येईल घरी. आणि हे असे धंदे बंद करशील. मोबाईल घरी जमा करायचा तर कॉलेजला जायचं. मी स्वतः सोडवायला मोबाईल स्वतः जाऊ दे बाई, गेले. मोबाईल लागतो तुला तर मी माहिती. स्वतः सोडायला कॉलेजला स्वतः गेलं तर कॉलेज करायचं नाही तर घरी भांडे घासायचे.